एक आधा 5 मिनटं 10 मिनटं पाण्याची बॉटल पण घेऊया. सो हॅलो मित्रांनो, आता आपण जाणार एक मोटो ब्लॉगसाठी. जरा आता मोटो ब्लॉग सेटअप झालेला आहे. आपण हेल्मेटला गोप्रो सेट केलेला आहे. जरा एक छोटीशी राईड मारून येऊया बदलापूर बारवी डॅमपासून. चला तर जाऊया आता खाली. नाही दिलंय वरती टेरेस वरती. भारी वाटते. फक्त लोकांचं रिएक्शन काय अजून व्यवस्थित आलं नाही. हां, फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, जास्त हिट नाही झाला पाहिजे. हां, बंद करायचं. हां, काय म्हणतो सेट हे सेट करायचं आहे का? हे आरसा तो नाही का बोलला आणून ठेवतो. हो है क्या ते आरसा फिट करना है. ओ ये चेंज करना है. ओ बोले थे लेके आए, देखो ना. योग नहीं ये स्लिप हो गया है पूरा. हाँ ये ना पूरा. हाँ पूरा. हाँ सेट है ना. हाँ. हाँ आप शुक्रवार को आए थे ना. हाँ शाम को. हाँ. सुबह भी आया था. ये अच्छा है ना, देखो ना.
पैकिंग आहे ना. हाँ पैकिंग वो लगाया था. नया वाला लगा ना. याला नाही नया नहीं आता उसका. आता होगा पर अलग जातं. ते कशाची वायर आहेत. हॉर्नची. जो गियर में स्टार्ट होती है चल दबाने के गियर से स्टार्ट होती है उसका वाला. चलो दबाने के गियर से स्टार्ट होगा. गियर में रहेगी गाड़ी. चल तुम्हारे. हां हां. हो तिकडे जाऊन नंतर पुढे तसंच जाऊ ना. सेम रूट आहे. जाऊया ना. काय हां अहो इकडे पाणी कायम भरत असतं. आपल्या सोसायटीमधलं पाटील आहेत ना. पाटील म्हणून कोणते आहे ना आपल्या सोसायटीमध्ये. त्यांचं इथं पेपरचं शॉप आहे. पेपरचं शॉप इथं बरोबर. हां हां अच्छा. क्लचच्या सेटिंगमध्ये थोडासा फरक झाला बरं का. नाही म्हणजे जो पहिला हातात बसलेला का नाही तसं नाही आता. हां खोलल्यामुळं. आणि त्याला सांगता पण येत नाही की बाबा असा होता तसा होता. आता म्हटलं आता याची सेटिंग हातात बसेल थोडे दिवस. हो नाही सभा असणार आहे.
नाही पेट्रोल पडेल कधी द्यायला लागली ती होतं की आहे की तरी पण द्यायला लागली. सो मित्रांनो, भरपूर दिवसापासून आपल्याला हा ब्लॉग बनवायचा होता पण वेळ भेटत नव्हता. तर आता आपण आलो आहे बदलापूर गावामध्ये आणि जाऊया तुम्हाला महाराजांचा स्टॅच्यू वगैरे दाखवतो आणि नवीन बदलापूर ईस्ट वेस्टचा ब्रिज पण चालू झाला आहे बदलापूर गावामधला, तोही दाखवतो. पब्लिक भरपूर येतात बरं का इथं थोड्या वेळानं चालायला वगैरे. इथं स्टॉल वगैरे दिले भरपूर लागतात. हां, संध्याकाळचं खाऊ गल्ली. पाणी मारायचं चालू आहे बघा. आत नाही सोडणार आहे ना. बंद संध्याकाळी चालू करत असतो. पडलं 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 पडलं. जाऊया. संध्याकाळचं लय भारी वाटतं माहिती आहे का. हां, हा तोच रोड आहे ना तलाव्याचा. आपण एकदा बघा ते गणपतीला हे आणलेलं. हां तुलसेट इथं नाही का पुढं तो तबेला का काहीतरी होतं बघा, गावात नेलेलं बघा आहे असलं. हो नंतर आता शेत जमीन आहे सगळी. प्लॉटिंग पण झालं इकडे. हां, प्लॉटिंग पण झालं. ए अपना इधर. हाँ यस बॉस. कनेक्टिंग. हाँ खाली जाते ना त्याला कनेक्ट करतात वेस्टवाल्यांना. हे बघा हे इथलं फाडून फुडून सगळं करणार. हां हो. आपण जाऊया का जरा तिकडं पुढं करावं द्या. आता तिकडून जाऊन येऊ मग जाऊ तिकडं. बरं ठीक आहे चालेल. नंतर नाही आपण एक काम करू त्याच्यासाठी वेगळा दिवस निवडू. तुम्हाला माहिती आहे मेन चॅनलवरती मी थोडासा एक आपण व्हिडिओ बनवलेला लय व्हायरल झाला. चांगला व्हायरल झाला माहिती आहे का. किती व्ह्यूज झालेले. लय आलेले अहो आता लक्षात नाही माझ्या पण 1000+ झालेल्या त्यावेळी. हां
आणि लागले बरेच जणांच्या कमेंट आल्या की फुल ब्लॉग व्यवस्थित डिटेल्समध्ये टाका. करणं गरजेचं आहे. गाडी बसू. हां जागा अत्तर लाजू मला सारखं सारखं नाही. मी जे आहे ते जसं ते घेतो का नाही उद्या सुट्टी आहे मार्केटला. अरे यार पण आज आहे ना. हां तुम्ही कसं आता एक काम करूया. हां आता तुझं ट्रेड घेतलं नाही गेल्या आठवड्यात. हां हां ट्रेडचं सगळे आपण हिस्ट्री. हां हिस्ट्री काढूया का. लिहिलं आहे की. त्याने मग काय करूया. हां कशामुळं जर आपण तुम्ही जी पद्धत वापरताय हां तर बरोबर ठरते. हां हां तरी कशामुळं कुठं ठरतं हां त्या पद्धतीवर जरा काम करूया. काम करूया. हां हां कसं आहे का चालतंय की. जर आपली पद्धत आहे हां हां ती म्हणून मला कुठेतरी लावतो. हो पद्धत कुठेतरी बरोबर तीच आहे. तुम्हाला प्रॉफिट होतं. तीच पद्धत काय आपण हां वापरूया करा यार. कसं झालं काय हो पद्धत काय आहे कसं तुम्ही कसं करताय जरा दाखवा. आणि सांगा तुम्ही मला. तुमची पद्धत कशी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगताय बाबा मी इथं घेतलं ना तर मला 9mm सपोर्ट भेटला किंवा याचा सपोर्ट भेटला त्याचा सपोर्ट भेटला. वडापाव भेटून हो हो वडापाव पुढे पुढे हां आपण इकडं नाही खंडोबाला गेलेलो वरती. आयला इतर रोडचं काम चालू होतं मध्ये मी आलेलो ना. हां एक लेन खोदलेली तिने. एक पाठीमागचं हां मी आज बोललेलो रुपये दादाला की खंडोबाला जाऊया सकाळ सकाळी. हां ते बोलले कल्याणला चाललोय. ट्रेडर होता हां त्याचं बघितलं मी. हां हां त्यानं काय केलं तो चांगला प्रोफेशनल ट्रेडर आहे. ओके आणि त्यानं पोझिशन बनवली. हां काहीतरी 50 पर्यंत माणसं असतं फॉरेक्समध्ये काम करतो. आधी बघितली ओके ओके रडत होता. हां हां तर त्यानं त्यात काय केलं रात्री दारू पिली होती हां आणि प्यायच्या आधी पोझिशन बनवली. त्याच्या गावात. हां दारू प्यायच्या आधी पोझिशन बनवली फॉरेक्समध्ये हां आणि तू झाला आणि झोपला. हां सकाळी उतरून बघितलं 98 लाख रुपये जमा. लॉस 98 लाख. हा सिंगल ट्रेडमध्ये. अरे बापरे. त्यानं जेवढं कमावलं होतं का हां 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 त्याच्या एका चुकीमुळे गेलं. त्याची रील पण मी तुम्हाला शोधून देतो. हां, हां, हां. पाठवतो. म्हणजे बघा तुमची तलवार आहे तलवार. तुम्ही हां, हां, हां. कंटिन्युअसली 100 पावलं तरी सरळ चालला. हां 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 एक पाऊल चुकीचं टाकलं ना हां की की मी आला म्हणून समजायचं. अहो 98 लाख म्हणजे काय जोक आहे बे? तुम्हाला एक रील पाठवतो की. आणि आत्ताची गोष्ट एवढ्या 4-5 दिवसापूर्वी होती. होय. हां श्रीरामनवमीचं टायमिंग. त्याला सगळेजण खाली कमेंट वाचले मी. हां शिव्या घालत असते म्हणजे सगळी अशी याची इमोशनल. तुम्हारा खबर हो जाएगा टेंशन मत हाँ, 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 लेना काम हाँ, करते हाँ. हो ये तो तुम्हारे लिए कुछ भी नाही असं तसं. म्हणजे त्याला लय मोटिवेशन दिलं या. अच्छा आणि तो ॲक्च्युअलमध्ये रिअल ट्रेडर आहे. अच्छा तुम्हाला त्याची दाखवतो बघा. ते ट्रेड व्हायला आहे की नाही हां हां तर मार्केट काही चालू म्हणजे जेवढं कमवलं आहे का नाही सगळं घालवलं. त्याच्यामुळे अहो हे छोटा रस्ता आहे ना गाड्या पास होणं वाले त्या प्रकारे. तुम्हाला संध्याकाळी आहे का नाही हां हां त्याच्या खाली बघा की त्याचे आहे की नाही हां ते पुढे दिवसाचं बघा त्याचं प्रॉफिट लॉस मी त्याच्या इंस्टाला बघितलं ना हां हां तर व्यवस्थित आहे. म्हणजे तो दाखवते ना हां 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 त्याला भरपूर आहे तो. ओके नको घेऊ का. इकडे का म्हणून खोदून ठेवलंय. और कॉन्क्रिटीकरण बनवतात. अहो त्या रस्ते आणि परिवहन मंत्र्याला फोन लावा लावा त्या आईला लावा. सकाळ रोड पाहिजे मला तयार. ते पण सिमेंटचा वाळवून 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 काय फ्लो मारायचा काय मारायचं तुमची बघा. हां हां आम्ही येणार म्हणून रस्ता भरला. मध्ये मी मुरबाडला गेलेलो ना तेव्हा पण असंच होतं. तेव्हा समजलं मला सोडलं. हां हा काम न थांबलाय मध्येच. त्याला काही यायचं नाही का तू. गाडी पण पडल्या बहुतेक चार्जिंग संपलंय त्याचं.
गोपुरचं एक्स्ट्रा भेटेल त्याला. अच्छा. हे चार्ज होईल. होशवर आणलं होशवर. वकला कुठं आहो ते थटला असता ना, माझं पण लक्ष नव्हतं त्याच्याकडे. दरवाजा कसला झाला बघितला का? पिवळा ना. नाही काय त्या फुलफळ झाला दरवाजा. एवढी चांगली गाडी न राव. ग्रँड विचार विटार होती वे, आवडलं हॅरियर होती. हरिहर असतो घंटा आवाज आला. हे दुसरी तिसरी आहे चौथी असं भरून ठेवलं नाही. चुकीचं आहे नाही तर. पोचले तर पोचले येऊन पोचले काय पोचले. आपल्या बाईकला लाईट आहे ना हो, रिटर्न यायचं आहे आपल्याला. काय टेन्शन घ्यायचं विदाउट लाईटिंग तेवढेच करून आज कोणतं वर आहे, रविवार आहे ना, गर्दी असणार इथं. त्याला मागेरे चला की खाऊया. मागेरे आता नको. बाकी केवढे थांबले तेव्हा. तिला मायाच पाहिजे आपल्याला. हा ना, कॉन्टेंट भेटला असतो आपल्याला एक. सो हॅलो मित्रांनो, आता आपण आलो आहे ऑलमोस्ट जंगलामध्ये. बदलापूरपासून जरा बाहेर पोचलो आहे. तर आता तुम्हाला इथलं ग्रीनरी आता राहिली नाही, व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मोकळी हवा वगैरे मस्त सुटले. बरोबर बस 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 मला क्लिअर आहे का? क्लिअर आहे. बोर्ड नाही एवढं क्लिअर इथं दिसतंय. ओके काय रे का अंदाज असं जंगलात पाहिजे रनिंगला. पोवायला गेले तो गाडी कुठून लिहिली काही वेळ थांबूया का इथं. वाहतं पाणी आहे हो तिथं, वाहतं पाणी आहे तिथं. मी कुठलं तरी इकडून तर नाही कुठलं तरी सोडलं इथे त्या साईडला दिसतंय. तिकडून कुठलं तरी येतं कारण इकडून तर काय सोडलेलं नाही, तिकडं पाणी वाहतंय. असल्या ठिकाणी मस्त मध्ये मज्जा येईल ना. ब्लॉग्स
माझे दरवाजे ओपन आहेत पण तिथपर्यंत पाणीच नाही. पाणीच नाही यार. तिथं वर गेलं का नाही तर तिथनं दिसतं पाणी का? हां. मस्त आहे ना, असं भारी वाटतं असं. असं येतं निवांत बसायचं असं. दगडा पाण्यात पाय टाकून चला जाऊया तिथं, जाऊया तिथं बसूया दगडा चालेल. पाण्यात. कवरचं बघायचं आहे. कुठेही चालेल, खाली वर कुठेही चालेल, काय नाही. ओसाड जंगल, जंगलात लागलेली वाट. मला जिथे शॉर्ट घ्यायचे आहे ना तिथं मला सांगा, तिथे गाडी स्लो करतो. कल्लं का? कल्लं पाहायला मला वाटतं ह्याच्या व्यक्तीने स्टिक आणली असते त्यांना बरं. हा ना, हेल्मेट वागवायला लागते या. कोणत्या साईडला जायचं? पाणी लई कमी झालं. सो मित्रांनो, आता जरा खाली जाऊन बघूया पाण्याच्या जवळपास जाता येतंय का. पायवाट आहे जाण्यासाठी, जायला काही प्रॉब्लेम नाही येते पण वर चढताना थोडा त्रास होईल असं वाटतं. आणि हे काय म्हणताय? पाऊस येणार आहे, पाऊस आभाळ गडगडते ना. अहो पावसाळ्यात कसलं हिरवगार वातावरण असतं इथं. आणि पायवाट असे आहेत अतिशय की जसं काही रोज रहदारीचा रस्ता आहे हा. येणारी जाणारी भरपूर आहेत. कुठे सगळ्या हां 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 तिघ जण आहेत. नाही नाही, 3 मुलं दिसतात. हो लहानपणी आम्ही असं झोपाळा खेळायचो. हा पण झोपाळाच आहे मला. एकदम इकडून आलाय, इथून 100% पाऊस येणार बरं का. होय इकडून खाली मला वाटते प्यायला बसलेत मुलं. आपली आजची मस्त जंगल सफारी झाली. आभाळ चांगलंच गडगडते बरं का. हां हां बोला 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 आता बोला, ऑन कॅमेरा बोला. बाटल्या लय आहे इथं बियर. आम्ही आलो बाटल्या घेऊन आलो. बाटल्या एकच सांगतो, त्याला हात लावू नका, आयुष्यात सुखी व्हाल. नाहीतर आहे सगळे आयुष्यात झाली माती, नादाला लागू नका. भले मोकळ्या बाटल्या धंदा करा त्याचा, पण बाटल्या फोडू नका. कारण परत काय आयुष्यात असा रस्ता बंद होईल माघारी यायचा. खरंय खरंय. बाईच्या नादाला लागू नका. बाईच्या बाटलीच्या आणि शेअर मार्केटच्या चुकून पण नादाला लागू नका. घोडा लागतो.
अरे ते दोन गोष्टी पटल्या आम्हाला, पण शेअर मार्केटचं जरा पटलं नाही बरं का. बेकार आहे, चांगलं आहे ती. आता शेअर मार्केटचाच आधार आहे आपल्याला. रात्री झोप उडवते. फायनली पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचलोय आपण. दारू पिली माणसं रात्री झोपतात तरी शेअर मार्केटवाल्यांना झोपण येत नाही. काय करायचं, लय बेकार व्यसन आहे. फायनली गाईज आपण पोचलेलो आहे पाण्याच्या जवळ. आणि आता आपण बघतोय की काय आहे ते बघा. तिथे एक बोटिंग पण आहे तिथे. बोट पण आहे. हा, पण आता ती बोट आपण बुडवायची नाही कारण आपल्याकडे पण बोट आहे. त्यामुळे आपल्याला बोटाच्या नादालाच लागायचं नाही. ओहो, झाडं किती खाली आलेत बघा ना. ती कापलेली झाड आहे ती. नाही, पाण्यात नाही हे झालेले असणार आहेत. तुटले नाही, कापलेत जाळण्यासाठी. त्या असल्या बाटल्या. भंगारवाल्यानं तुम्हाला एक हे आहे काय ते आवड. इकडं या साईडला जर आला तर इकडं भरपूर बाटल्या आहेत. तुम्ही इकडं नक्की विजिट करा. बारवे डॅमच्या लोकेशन आहे हे. बारवे डॅमच्या खाली पाण्याची पातळी आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात ड्रिंक अँड ड्राईव्ह. पार्टी चालू असते. आपण या सगळ्या बाटल्या एका साईडला टाकूया, काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊया चांगल्या कामात. बघा ना, एवढा चांगला निसर्ग बनवलाय आणि त्याला आपण मानव घाण करतोय. शाळेला पण टाकायचं कुठे? ते लाकडात टाका, कोणत्या? नाही तर इथंच ठेवा का ह्याच्यापाशी ठेवा एका साईडला. आता एखादा वाघ बी आला तर हो, त्याला काय हो सगळं निघून जाईल. लागलो ना मग चड्डीत, काय राहिलं. आणि इकडं आहेत माहिती आहे का? इकडं हो वास्तव्य भरपूर आहेत. आयला म्हणता म्हणता समोर बघा आपला काय समजा मला ते आपला अजून मित्र. वाटतं मला. मित्र कोण? हो, तिथे दिसते का ती? ती ते लाकूड का? हा, तेवढंच असतं अजगर माहिती आहे का? होय का? मासा, हे मासा आहेत का काय हो? वर येतात काय माहिती, हे बघा की. तुम्हाला साक्षात वाघाचं दर्शन बघायचं असतं. हा ना, आपला तोच टॉपिक होता ना, अचानकच हे दिसलं. ये बाबा ये, भेटायला आलायस ना, ये भेट. तुला खायला नाही काय आणलं? बिचारा, आता खायला नाही आणलं काय? इकडे यार, घाबरू नकोस, नाही मारत तुला भावा. ये वर चल, खायला देतो तुला. के ऊपर जा रहे हैं, बड़ी खतरनाक से जाना पड़ रहा है, लेकिन क्या करें, हमारी गड्डी ऊपर है तो हमको जाना पड़ेगा. तो चलो गाइस, अपन जाते हैं ऊपर, भगवान के घर नहीं, गाड़ी के पास. तो चलो फटाफट. मित्रांनो, बऱ्याच कष्टाने वर चढून आलो. हालत खराब झाली वर चढताना, पण मस्त एन्जॉय केला. आता रिटर्न बॅक टू घरी चाललो आहे. पण एक नवीन रूटने चाललो आहे. आम्ही पण कधी आलो नाही इकडे. बदलापूर रूट दाखवतो आहे, पण कधी आलो नाही. बघूया कसं आहे. रोड तर चांगला दिसतो, सुरुवात तर चांगली झाल्या. नेटवर्क पण नाही मॅपसाठी आणि काहीच नाही. सांदप गाव आहे का इकडं? मी काय म्हणतो, मला तरी विचारूया तरच पुढे जाऊया. आधीरपाडा फार्म हाऊस भरपूर आहे तो इकडे. पहिला चेक करा, इकडे पण लोकेशन भारी आहे हो. नारळाची झाडं वगैरे आणि इथनं बघा ते Bridge. तिकडे जात आहेत.
कुठून? इकडं गाडी खाली घालतायत ना, हां हां हां. कदाचित इथनं नाही इथून नाही, हे लय लांब पडणार हो. बघा ना असं. इथं पण हे करतात आंघोळ, लेडीज लोक पण आंघोळ करतात इथे. चांगलं आहे, वाहतं पाणी आहे. तेच आहे का काय हो लोकेशन? आपण तिकडून बघत होतो ते. नाही, ती इकडून आहे. हे दुसरं आहे ना, हे वेगळं आहे ना? हां, हे वेगळं आहे. अहो इकडं हे धुयाला काय आपल्या वाकडा बिकडा धुयाला भारी नाही झालं. नाही नाही, अजिबात नाही. चांगली, अजिबात चांगली नाही. घरात घरी सांगितलं पाहिजे का? अजिबात चांगली वाकडा धुवायला जागा नाही भावांनो इकडं. नाही नाही आहे, मस्त दगड बिगड आहे, घरी कळवलं पाहिजे. नाही, अजिबात चांगली नाही इकडं जागा. काही नाव आहे इकडं sunset करतो. बघायचं. चला जायला. शार्पनर लेजेंडर. चलो, ग्राउंड वगैरे भारी आहे, मोठं हो इकडं. लय व्ह्यू भारी आहे, मला लय आवडला. सनसेटचा चला चला विचारा की आला हो, काय लय टेन्शन घेत आहे. जेवढं तिकडून आलो का नाही तेवढं त्याला मासा पकडला बरं. मासा पकडलाय बदकांना. तळ पडते राहू मासा, माहिती आहे? नक्की मासाच पकडला. मासाच आहे, मासा. ते खाली दोन बगळे पण बसले ना. आता बघा, आयुष्यात राईट टर्न घ्यायचा का लेफ्ट टर्न घ्यायचा तुम्ही सांगा. आयुष्यात घेतलं का नाही तर राईट टर्न घ्यायचा. का विचारा? कारण आय एम ऑलवेज राईट, सो दॅट्स वाय आय विल कीप इट. विचारा की विचारायचं नाही रस्त्याचे असं करत राहा. आपण मुरबाड रोडला निघू. कारण एक तर मुरबाड तरीला निघेल, नाहीतर एक तर बदलापूरला तरी निघेल. रस्ता इकडे बदलापूरला दाखवला का नाही, पण त्यांनी बदलापूरला दाखवलं पाहिजे. इकडं मस्त आहे ना, तो रस्ता खोदला आहे त्याच्यापेक्षा. हां, हे चांगला आहे, मस्त आहे उलट. आणि इकडून कोण सुद्धा नाही आहे. हां हां हां. फक्त एकच की रस्ता माहिती पाहिजे. एकदम जास्त टेन्शन जास्त हे असेल ना तर इकडली ह्या राईटला या रोडला राईड करायला भारी इथं कशी येते ही बघा, ही काय माहिती कोबू नाही. कोबू असा लावणारच नाही आहेत, कारण कोबू 2 रुपये 3 रुपये किलो आहे आणि त्याला प्रोटेक्शन आतापर्यंत नाही मिळत. 40-50 हजाराचं केले त्यांनी. हा बघा तिथं झालं बहुतेक, ते नाही का तिथं आलो, मलाच नाही माहिती. नाही, हे माझ्यासाठी नवीनच आहे बरं का. आता इथं काय घ्यायचं सांगा सर? लेफ्ट राईट. आदा मादा काळा इदा ओढा भूत कोण आहे पादला. पुष्पा मॅडमच्या घरी तर जायचं नाही आपल्याला. पुष्पा पाटील अध्यक्ष, हां, जिल्हा परिषद ठाणे. आणि अनुष्का ठाकूरवाडी. तिकडं गावाकडं कोण नाही, पण रस्ते मात्र ह्याचे आहेत, कडक आहेत ना. बघा ना. कारण इकडे मॅडमचं घर आहे ना, अध्यक्ष मॅडम, पाटील मॅडम. त्यांना जायला यायला त्रास नको म्हणून मग असं आहे. काय सनसेट खतरनाक वाटतंय हो, जबरदस्त. फार्म हाऊस बघा मस्त आहे ना. हां, इकडे फार्म हाऊस भरतो. हो, आता आपलं फार्म हाऊसची पार्टी आहे बरं का, तेव्हा तुम्हाला यायचे आधीच सांगतो. गावले काला धंदा. बघा मित्रांनो, असल्या पोरींच्या नादाला अजिबात लागू नका. एक वेळ आंब्याची शेती करा, पण पोरींच्या नादाला लागू नका. तोंड बांधून फिरायला लागतं. हो, आणि पोरींच्या पेक्षाही भारी आहे. चला तर मित्रांनो, आपण आता गाडी टाकूया स्पोर्ट्स मोडवर. हे आत्ता एवढं ह्याच्यामुळं खराब दिसतंय माहिती आहे का? कशामुळे माहिती आहे का? ग्रीनरी नाही म्हणून. ग्रीनरी पावसाळ्यात हे असलं मस्त. हे बघा, फार्म हाऊस कसलं खतरनाक आहे हो. अहो ती तुम्ही तिकडचं तर गेला ना तिकडं, लय जबरदस्त आहे माहिती आहे का ती फार्म हाऊस. नदी आहे ती, असं ही फार्म हाऊस आहे ना, तर खाली अशी नदी आहे
अच्छा. एक नंबर लय भारी आहे. महाग आहे हां हां हां. पण कुठे कुठे लोकेशन काय? तिकडं आहे पडगा? बेवंडी. हा पडगा. पडगा. असलं जबरदस्त आहे ना. ओके. मन म्हणजे एकदम स्ट्रेस फ्री. हा इथं बघा वातावरण ही सगळं उजाड झालंय. हां. ते मग किती भारी वाटतं. ग्रीनरी मध्ये कसलं भारी वाटतं पावसाळ्यात वगैरे. पावसाळ्यात यायचं बरं यायचं. रेनकोट घालून का होईना पण यायचं. राईड करायची राव. फक्त हा रूट एकदा समजला पाहिजे. मागचा पण बघा, मागचा रोड पण बघा. माग बघ कशी आली ती. डॉक्टर रस्ता उकरलाय बरं का. बघा कसली मोठी फट आहे यात. फट आहे. हे बघा हे असं आहे. नावाजलं की गावाजलं अर्धा रस्ता तसाच करून ठेवला. आता चढण कसं जायचं कच्च्या रस्त्यानं. पाटील मॅडमने इकडे लक्ष दिलेलं नाही दिसत. आता बघा इथनं काय आता काय. ओहो मागणं आपल्या आलेली आहे छोटा हत्ती. पण आपल्याकडे आहे घोडा. यालाच म्हणतात युनिकॉर्न. चला आली. आयला डोंगर आहे हो सगळा हा. वा जी बाईक वरती मजा आहे का नाही ती कार मध्ये नाही. नाही अजिबात नाही. म्हणून सांगतो टू व्हीलर घ्या. EMI चे हप्ते फेडा पण फिरायला या. काय पण उद्या फिरायला या. आयुष्य उद्या आहे का नाही माहित नाही पण फिरायला या. काय होईल काय माहिती. म्हणूनच सांगतो फिरून घ्या. कर्ज किती पण होऊ द्या. मजा करा. लाईफ एन्जॉय करा. दारू पिऊ नका. पोटभर जावा. खूप एन्जॉय करा. आयुष्य आनंदात जगा. पोरींच्या नादात चुकून पण लागू नका. जय श्रीराम. जावा 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 जावा. प्लीज यू मे गो नाव. काका काय बघताय. वा बघा बघा डॅमचं पाणी इकडं प्युरिफायर म्हणून इत्यात 50-50 रुपयाला. काळ्या पिवळ्या गाड्या अजून चालू आहेत काय हो. बघा ना. आता काय हो त्या काकांशी बोलूया की जरा. कुठं जातो रस्ता जरा. काका बदलापूरला सरळ जातो ना रस्ता. कुठे निघतो हा रस्ता. मुळगावला निघाली. अरे वा, ओके, एक नंबर. चला धन्यवाद. राईट मारू ना. ऑलवेज राईट. ऑलवेज राईट. आय एम ऑलवेज राईट. दॅट्स व्हाय आय विल कीप इट. आता ह्या रस्ता. हो आता ह्या रस्त्याने यायचं बरं का. हो हो. पुढल्या अंगाला पुढच्या वेळेला ह्या रस्त्याने. पाऊस यायला लागला बरं का. येणार येणार पाऊस येणार. असं वाटतं आपण जून महिन्यात आलोय. सगळं बदललंय राव. हा ह्या तर आधी ह्या रस्त्याने आणलं ना लय वाट लागलं नाही इकडं. सुनसान सडक ना बंदा बंदी की जात. स्पोर्ट्स मोडवर टाकू गाडी. हा टाकाय. क्रूज कंट्रोल वरून फक्त नारळ टाकू. स्पीड काय पण असू द्या पण तुम्ही ऑपरेट करा. एक आता 5 मिनिटं 10 मिनिटं. पाण्याची बॉटल पण घेऊया. सो मित्रांनो आता सायंकाळचे 6:30 वाजलेत आणि थोडंसं ब्रेक घेतला आहे. भरपूर छान झाली राईड आज. आता जर तुम्ही कधी आला बारवी डॅमच्या रूटला तर मुळगावमध्ये वडापाव खूप फेमस आहे. तो तुम्हाला आता घेतलं आहे आपण पार्सल. आणि तिथं खूपच गर्दी होती. आज रविवार असल्यामुळं भरपूर पब्लिक वगैरे रायडर वगैरे होते तिथे. त्यामुळं भरपूर आलेले आहेत. आता आपण अनबॉक्स करूया थोडक्यात वडापावचं. आणि खरंच टेस्ट खूप छान आहे. तिथली चटणी आणि हे मी बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये ट्राय केलं आहे. जो मुळगावमध्ये वडापाव भेटतो ना जी टेस्ट जी आहे ना ती खरंच खूप वेगळी आहे. आणि वडा पण खूप मोठा आहे त्याचा. बघा तुम्ही. चला तर टेस्ट करूया. अतुल शेट कशी आहे टेस्ट. एक नंबर. मस्त मस्त वडापाव. तुम्ही पण खाऊन बघा नक्की. एक नंबर.